नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, सकाळचं मी एक ट्रिप मारून आलेली आहे। सकाळचं माझं कामावर जाऊन येऊन परत मी घरी येईपर्यंत लाईट गेली होती। तर लाईट गेल्यामुळे मला कॅन्डल लावूनच कपडे घ्यावं लागलं। त्यासाठी कॅन्डल कुठे ठेवायचं हे सुद्धा समजत नव्हतं। मी जे भेटलं त्याच्यामध्ये कपडे वगैरे धुवून घेतले, कपडे ठेवले तसंच प्लेटामध्ये, ताटलीमध्ये, कारण अंधारामध्ये काय समजतच नव्हतं काय कुठे आहे काय नाही। आणि वेळ न घालवता वेळेमध्ये काम पूर्ण करण्यासाठी मी सगळं जे आहे करून घेतलेलं आहे। कारण किती जरी अडचण असलं तर देवाचं बोलवणं असलं तर आपण जातो। तर तशीच परिस्थिती माझी झाली होती। तर सगळं काम आवरून जे आहे मी जाणार आहे, तर तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे। तर कुठे चालले ते नक्की पहा व्हिडिओमध्ये आणि तुम्हालाही खूप छान असं दर्शन घडवणार आहे। सकाळी उठून सगळे जिकडे तिकडे निघून जातात, बाकीचं जे काम आहे ते मलाच करावं लागतं येऊन, कारण टाईमला सगळे जे आहे निघून जातात। तर असं हे आवरलेलं आहे। आता स्वयंपाक करून घेते, मग परत तुम्हाला भेटते। तर ऑलमोस्ट काम माझं पूर्ण डन झालेलं आहे। आता मी सगळं किचनचं आवरलेलं आहे, लाईट पण आलेली आहे आणि अंधारातच का होईना मी कपडे धुवून घेतलेले, कारण उद्या जर ठेवलं तर उद्या परत आणि खूपच कपडे पडतील, कारण वाळत पण नाहीत कपडे, मग डेली कपडे तर लेवायला लागणार आहेत। त्यासाठी मी काय केले, सगळे जे आहेत कपडे धुवून घेतलेले आहेत, ठेवले नाहीत। आणि चला तर मग मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे खूप सुंदर असं, तुमचे हे जे कामं होत नसतील ते सुद्धा न विघ्न येता न बाधा पडता तुमचे कामं पूर्ण होऊ दे आणि तुमच्या जीवनातील विघ्न बाधा दूर हो, अशी बाप्पाचरणी प्रार्थना करून आपण नवीन 9 महिने जे आहेत आपले शाळेचे त्यांना सुरुवात करूया। आणि चला तर स्टेट्यू मग। तर हे मागे जे पसारा बघत आहे ना, हे पसारा किती जरी काढलं तरी माझा काहीतरी काही असतंच आणि मी त्याला बांधून तिथं ठेवते। जे काही उरलं सुरलं असलं, कधी काय आणलं ते सगळं मी इथं ठेवून देत असते। तर हे असतो नेहमीचं, किती जरी काढलं म्हटलं तर जसं आहे तसं आपण व्हिडिओ, कारण ना काय होतं मंडळी, व्हिडिओ तर मी शूट करते, नको हे नको ते नको याच्या चक्करमध्ये राहून जातं। म्हणलं की जेमतेम जसं आहे तसंच आपण टाकूया आणि न विचार करता की इकडं काय तिकडं आहे, घर म्हटल्यावर तर पसारा राहणारच आहे, वाटतं व्हिडिओ टाकायला आणि तुमच्याशी कनेक्ट राहायला। मंडळी आल्यावर काय होतं, जर बाहेर गेलो कधी तर आपल्याला बाहेर गेल्यावर परत येऊन घरी स्वयंपाक करायचं म्हणलं तर होत नाही। तर लगेच स्वयंपाक सुद्धा करून घेतलेला आहे, कारण लाईट गेली होती सकाळी 1.5 तासासाठी, नंतर लाईट आलेली आहे। तर आता लगेच स्वयंपाक करून बाहेर गेलं तर छान आल्याला जेवण करता येतं, कारण यशचा पण डबा असतो सुका, त्याला डब्याला भाजी पण होईल सुकी आणि आल्यावर थोडंफार प्रसाद पण जेवण करेल। ह्या हेतून मी काय केले, सकाळी लगेच स्वयंपाकसुद्धा बनवून घेतले। बघू शकता सुक्की अशी गवारची भाजी बनवलेली आहे। तर चला तर मग आज आता मी जास्ती काही दाखवत नाही, 10 वाजलेले आहेत, स्वयंपाकाचं ऑलरेडी रेडी करून ठेवलेला आहे। तर फटाफट स्वयंपाक बनवून घेते, कारण इतके दिवस मी अल्युमिनियमच्या कढाईमध्ये करायचे। पण माझा मोठा मुलगा जो आहे तो मला म्हणला की मम्मी, आपल्या शरीराला लोखंडाच्या तव्यामध्ये स्वयंपाक केलेलं खाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणतोय। म्हणलं चला त्याला असं वाटत आहे तर पण करून घेतलेलं आहे। तर सगळं तयारी झालेली आहे, पूर्ण स्वयंपाक आवरलेला आहे। बघू शकता चपाती मला बारकी चपाती करता येते, मी मोठीच करते। तर इथं